खासदार शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा. इचलकरंजीत 2019च्या साताऱ्यातील सभेची पुनरावृत्ती. 2019 मध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी खासदार शरद पवारांची जाहीर सभा झाली होती. खासदार शरद पवार यांचे भाषण सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र शरद पवारांनी भाषण थांबवलं नाही. समोर उपस्थित लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन संपूर्ण भाषण ऐकलं. या सभेचं संपूर्ण देशभर चर्चा झाली आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचारही अंतिम टप्प्यात असून शरद पवार यांची इचलकरंजीत आज सभा पार पडली. या सभेतही पावसाने हजेरी लावली. यावेळी शरद पवार थांबले नाहीत. भर पावसातही त्यांनी आपले भाषण पूर्ण केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजीमध्ये आज सभा पार पडली. महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या सभेसाठी खासदार शरद पवार इचलकरंजीमध्ये पोहोचले. सांगलीमधील रोहित पाटील यांची सभा पार पाडल्यानंतर इचलकरंजीमध्ये खासदार शरद पवार मदन कारंडे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. यावेळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान पाऊस आणि शरद पवार यांचं समीकरण पुन्हा एकदा जुळून आलं. नेमका हाच धागा पकडत खासदार शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.